तर आज मी बनवले होते समोसे आणि ते पण चक्क गव्हाच्या पिठापासून. तर तुम्ही म्हणाल गव्हाच्या पिठाचे समोसे कसे काय? तर मैदा शक्यतो मी आजकाल वापरतच नाही. जे काही असं काही बनवायचं असेल ना, तर जास्त करून गव्हाच्या पिठाचाच वापर करते. तर आज मी काय केले होते, पराठे बनवले होते. तर मिस्टरांनी अचानक म्हणाले, की मला दुपारसाठी चपात्यासुद्धा पाहिजेत. त्याच्यामुळे आम्हाला काही आटा उरला नाही, त्यानं चपात्या बनवून दिल्या. आणि तसे पराठे केले नाही तर मुलीला फार काही आवडत नाही. तर तिला नेहमी असे समोसे करून दिले ना, की ती खूप आवडीने खाते. पुन्हा थोडं गव्हाचं पीठ घेतलं, त्यात तुपाचं मोहन घातलं आणि थोडा ओवा घातला आणि मस्तपैकी असं पीठ मळून त्याचे असे छोटे-छोटे ना मी मिनी समोसे बनवले. आता जेव्हा पण बटाट्याची भाजी उरली ना, एकतर त्याचे समोसे नाहीतर बटाटा वडा हे आयटम 2 माझे ठरलेलेच असतात. कारण ते तिघेही ते आवडीने खूप खातात, त्याच्यामुळे मी ते नेहमीच बनवत असते. आणि तिला छोटे-छोटे मिनी समोसेच आवडतात. मोठा समोसा गेला ना, की तिला तो आवडत नाही. तर आज जे बनवले होते ना, ते तरी थोडे मोठे होते. याच्यापेक्षा पण छोटे असे मिनी समोसे मी बनवते. आणि ते गरम-गरम आता मी इतके खाल्ले, तर मला म्हणजे जीभच भाजली. म्हटलं कसे झाले एकदा ट्राय करावं. समोसे खूप छान झाले होते. मला तर खूपच आवडले आणि मुलीलासुद्धा. तर तुम्ही उरलेल्या बटाटे भाजीचं काय करता ते नक्की सांगा.